नमस्कार. आज आपण संभाषण कौशल्य याबद्दल थोडंसं पाहणार आहोत. भाषण कौशल्याप्रमाणे संभाषण कौशल्याचं महत्त्व खूप मोठं आहे. मी तर असं म्हणेन, की भाषण कौशल्यापेक्षा सुद्धा संभाषण कौशल्य अधिक महत्त्वाचं आहे. कारण भाषण तुम्हाला कधीतरी औचित्याने करावं लागतं, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं लागतं. मात्र संभाषण तुम्हाला पावलोपावली करावं लागतं. प्रत्येक व्यक्तीशी तुम्हाला बोलावं लागतं आणि तुम्हाला बोलत, बोलत माणसं जिंकावी लागतात. संभाषण कौशल्य नेमकं काय आहे याबद्दलच्या अनेकांच्या संकल्पना अजूनही स्पष्ट नाहीत. परंतु मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे. खरं तर संभाषण कौशल्याचं महत्त्व मानवी जीवनामध्ये सार्वजनिक ठिकाणी खूप मोठं आहे. ते महत्त्व घरामध्ये जितकं आहे तितकंच ते सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा आहे. ते महत्त्व कार्यालयात सुद्धा आहे आणि संभाषणाचं महत्त्व तुम्ही जिथं जाल तिथं सुद्धा ते संभाषणाचं महत्त्व आहे. संभाषणाचा पहिला जो नियम आहे तर ते तुम्हाला मी महत्त्वाचा सांगेल, की सगळ्यात आधी संभाषणाचा पहिला नियम आहे, संभाषणाचं पहिलं सूत्र आहे, पहिला मुद्दा आहे, तो तुम्हाला सांगेन मी, की तुम्ही अनावश्यक बोलणं टाळा. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलायची गरज आहे त्याच ठिकाणी आपण बोललं पाहिजे. परंतु जिथं गरज नाही तिथे सुद्धा आपण बोलत राहतो आणि त्यामुळे आपल्याला वाचाळ वीर म्हणून सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे जिथं आपलं बोलण्याची गरज आहे तिथंच आपण बोललं पाहिजे. अन्यथा अनावश्यक जर आपण बोलत राहिलो तर नकळतपणे आपलीच किंमत आपण कमी करत असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर कोणी सल्ला मागितला तरच तुम्ही तो सल्ला त्यांना दिला पाहिजे. तुम्हाला कोणीच काही सल्ला मागितला नाही आणि तुम्ही स्वतःहून जर तो सल्ला द्यायला लागलात तर त्या सल्ल्याचं महत्व हे कवडीचं असेल. कारण त्या सल्ल्यासाठी तुम्हाला विचारणा सुद्धा केलेली नसते आणि आपण स्वतःहून जो सल्ला द्यायचा प्रयत्न केला तर आपलंच एका अर्थानं अवमूल्यन होत असतं. तिसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही जिथे जाल ना तिथे आभार मानायला शिका. तुम्ही जर एसटीडी प्रवास करत असाल तर एसटी चालकाला उतरल्यानंतर फक्त आभारी आहे एवढंच म्हणा. कारण सुरक्षितपणे तुम्हाला एका गावाहून दुसऱ्या गावाला त्या एसटी चालकाने आणलेलं असतं. तुम्ही जर समजा घरी जेवण केलं तर जेवण केल्यानंतर आपण अन्नदाता सुखी भव असं म्हणतो. परंतु त्याच सोबतच आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल तर तिला फक्त एकच वाक्य सांगे, की आजचं जेवण खूप चांगलं होतं. साध्या साध्या गोष्टी, सोपी सोपी वाक्य तुम्हाला प्रत्येक वेळेला उच्चारायचे आहेत, म्हणायचे आहेत आणि जर तुम्ही या पद्धतीने वागत राहिलात, या पद्धतीने बोलत राहिलात तर तुमचं संभाषण कौशल्य हे विकसित होत राहील आणि या संभाषणाच्या कौशल्याच्या जोरावर तुम्हाला अनेक माणसं तुमच्या बाजूने करता येतील, ती माणसं तुम्हाला जिंकता येतील. आणखी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, की सामान्य माणसाशी तुम्ही बोलायचा प्रयत्न करा. आपण एक काम करतो, की ज्याच्याशी काम आहे त्याच्याशीच आपण बोलतो. मात्र ज्याच्याशी काम नाही अशा सामान्य माणसांना सुद्धा तुम्ही बोलत राहा. ज्या व्यक्तीशी आपलं काहीच काम नाही अशा सुद्धा व्यक्तीशी तुम्ही बोलत राहा. मी तुम्हाला सांगेन, की तळातीलच माणसं तुम्हाला हिरो करत असतात. खरं संभाषण कौशल्यामध्ये तुम्हाला पावलोपावली ठिकठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे आणि संभाषण कौशल्याचा जो भाग आहे ना तो भाग का महत्वाचा आहे? कारण आपल्याला खूप ठिकाणी बडबड करायची सवय असते. अनेकदा आपण अनावश्यक बडबड करतो. अनावश्यक बडबडीमुळे काही प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात, स्वतःहून आपण ते निर्माण करत असतो. असं म्हणतात, की जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. जर समजा आपल्याला जीभ जिंकायची असेल तर तुम्हाला मर्यादित बोलावं लागेल, आवश्यकतेचंच बोलावं लागेल. अन्यथा तुम्हाला जर समजा जीभ जिंकता आली नाही तर तुम्हाला मन जिंकता येणार नाहीत, मन जिंकता आली नाही तर तुम्हाला जग सुद्धा जिंकता येणार नाही. असे म्हटलं जातं, की मन मोकळं असावं मात्र जीभ मोकळी असू नये. मात्र अनेकांचं उलटं असतं, की जीभ ही मोकळी असते आणि मन अजिबात मोकळं नसतं. याचा सुद्धा फटका आपल्या व्यक्तिमत्वाला बसण्याची भीती असते. त्यामुळे संभाषण कौशल्य विकसित करत असताना इतक्या साध्या आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत. त्या सोप्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्याचा परिणाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. आणखी एक गोष्ट मी सांगेल, की जर तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती असेल तर त्याला नावानिशी हाका मारा. त्याला नावानिशी त्याला बोला. त्याच्यानंतर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने संभाषण कौशल्य विकसित करायचं असेल तर तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्या व्यक्तीचा कशात रस आहे त्यात तुम्ही बोलण्यामध्ये रस दाखवा. अनेकदा असं होतं, की ज्या वेळेला दोन व्यक्ती संभाषण करत असतात त्यावेळेला आपणच आपलं बऱ्याच गोष्टी सांगत राहतो. समोरच्याची ऐकण्याची आपली तयारी नसते, मनस्थिती नसते आणि मानसिकताही नसते. मात्र समोरच्याचं जास्ती ऐकून घेतलं पाहिजे. ऐकण्याची कला हे सुद्धा संभाषण कौशल्याचाच एक भाग आहे. कारण तुम्हाला जर एखाद्याला गाण्यात रस असेल तर त्याला त्याच्या गाण्यावर चर्चा करा. एखाद्याला पुस्तकात रस असेल तर त्याच्या पुस्तकावर चर्चा करा. एखाद्याला जर क्रिकेटमध्ये रस असेल तर त्याला क्रिकेटवर बोला. आणि सर्वात महत्वाचं, की तुम्ही कमी बोला आणि समोरच्याला अधिक बोलू द्या. ज्या वेळेला तुम्हाला एखादी व्यक्ती वेळ घेऊन भेटायला येते त्यावेळेला तुम्ही कमी बोललं पाहिजे आणि वेळ घेऊन भेटायला आलेल्या व्यक्तीला तुम्ही अधिक बोलू दिलं पाहिजे. हा सुद्धा संभाषण कौशल्याचाच एक भाग आहे.
खरं तर संभाषणामध्ये इतक्या साध्या आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत, सोपी सोपी वाक्य आहेत, फक्त आपल्याला ती वापरात आणायची आहेत. जर एखादा विद्यार्थी तुमच्याकडे आला आणि त्याला जर कमी मार्क पडले असतील तर त्याचं कौतुक करा आणि त्याला सांगा की तू खरं हुशार आहेस, काही गोष्टी थोड्याशा चुकल्या असतील परंतु तू त्या दुरुस्त करशील, कारण तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. एवढं जर तुम्ही म्हणालात तर त्याला उभारी मिळत असते. आणि तुम्ही चुकता बऱ्याचदा, म्हणजे आपण काही बेडाचा पुतळा नाही. बऱ्याच वेळेला माणूस चुकत राहतो आणि जर तुम्ही चुकला तर त्या क्षणाला तुम्ही पटकन सॉरी म्हणा, माफी मागा. ह्या माफी मागितल्यानंतर सुद्धा तुमची छाप एका अर्थाने समोरच्या व्यक्तीवर पडतच असते. कारण चूक मान्य करण्याचा मोठेपणा असणं हा सुद्धा संभाषण कौशल्याचाच भाग आहे. खरं तर श्रवण कौशल्य हे संभाषण कलेचा जसा भाग आहे, त्याचबरोबर एखाद्या माणसाच्या विषयामध्ये रुची दाखवून त्याच्याशी बोलणं हा संभाषण कौशल्याचा भाग आहे. एखाद्याला पटकन सॉरी म्हणणं, एखाद्याचे आभार मानणं हा संभाषण कौशल्याचा भाग आहे. एखाद्याचं तोंड भरून कौतुक करणं, एखाद्याला जर एक यश मिळालं तर त्या यशाबद्दल, त्याच्या यशाच्या संबंधी त्याच्याशी चर्चा करणं आणि त्याला उभारी देण्याची वाक्य बोलणं, हे इतक्या सोप्या आणि साधी साधी सूत्र संभाषण कौशल्याची आहेत. आणि मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगेल की भाषणाचं महत्व आहे हे मी अमान्य करत नाही, मात्र भाषणाच्या पेक्षा सुद्धा संभाषण कौशल्याचं सुद्धा महत्व असतं. आणि या संभाषण कौशल्याचा खरा कस कुठे असतो? ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्याचा खरा कस असतो. ज्या वेळेला तो व्यक्तीमध्ये अबोला निर्माण होतो त्यावेळेला बोलायचं कुणी हा प्रश्न निर्माण होतो आणि यामुळे अनेक वर्ष तो अबोला कायम राहतो. तर त्यावेळेला आपण खरं तर तो खरा जवळचा मित्र असेल, तो विश्वासू माणूस असेल आणि काही वेगवेगळ्या कारणामुळे जर तो दुरावा निर्माण केला असेल तर तुम्ही स्वतःहून बोलायचा प्रयत्न करा. तो माणूस तुम्हाला स्मरणात ठेवेल, लक्षात ठेवेल. संभाषण कौशल्याची खूप सोपी आणि साधी साधी सूत्र आहेत. ती तुम्ही तर तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जरी पाळली तरी सुद्धा तुमच्या संभाषण कौशल्यानं तुमच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारचा आकार येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्या माणसावर निश्चित पडेल.